गुरुदेव दत्त, स्वागत आहे तुमचं गुलमोहर युट्यूब चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला बघायला मिळतील आमचे लाईफस्टाईल व्हिडिओज. एवढ्या अशा खुसखुशीत झालेल्या आहेत ह्या. बाजरी ही 3 ते 4 दिवस पाण्यात भिजवून घेतलेली आहे. रोज पाणी बदलायचं ह्याचं धुवून, आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करायचे. असं हे पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे. अर्धा किलो बाजरी घेतलेली होती, एकदा बारीक करून गाळलेलं आहे मी. आता दुसरं तुम्हाला दाखवते. हे असं बारीक करून घ्यायचं. हे एवढं बारीक करून हे पातळ कापडून बांधून घेतलेलं आहे, ह्याच्यावर चाळून ठेवलेलं आहे, आणि हे ह्याच्यात वतायचं. काय हे असं बारीक करून घ्यायचं आणि ह्याच्यात पाणी घालायचं. हात स्वच्छ धुवून घ्यायचं पहिला हे करताना. हे असं पिळून काढायचं, आणि हा जो चोथा राहतोय तो बाजूला काढायचा. नंतर एकदमच सगळा एक पाण्याने धुवायचा आणि असं गाळून घ्यायचं. जसं आपण गव्हाचं चीक काढतो की नाही, तसंच आहे सेम प्रोसेस. ते घट्ट चीक आहे त्याच्यामुळं कापडाला चिकटतं, त्यामुळे असे हलवून खाली गाळून घ्यायचं. आणि ह्याच्यावर सुद्धा बारीक हे राहते बाजरीचं कण, ते पण बाजूला काढायचं. हा सगळा चोथा आहे उरलेला, हा तर टाकून द्यायचा आहे. आणि हे जे वरती बाजरीचं बारक राहिलेलं आहे ते पण काढून घ्यायचं आहे. झालेलं आहे आता आपलं. आता ह्याची गाठ काढायची. गाठ गच्च बांधायची, नाही तर हे असं हळूहळू हळूहळू असं खाली खाली जाते. भरले की ग. आता ह्याचं चीक खाली होईपर्यंत, खाली तळाला बसेपर्यंत वाट बघायची. म्हणजे आता संध्याकाळ आहे, उद्या सकाळी आपण याचा पराक्रम करायचा काय विषय मिटवायचा आहे. बरोबर झाकून ठेवायचं, त्याला काय हलवायचं नाही, धक्का लावायचा नाही. चीक खाली बसतोय ना त्याच्यामुळे असं झाकून ठेवायचं. आता सगळं ते झालेलं, आता चेक करायला ठेवले. तर आपण आपल्या इथला संध्याकाळचा व्ह्यू बघूया. ही 4 व्हीलर गाडी इथे मागे होती, इथे आता इथं लावल्या कारण की पाऊस येत होता म्हणून. इकडं हे चिक्कूचं झाड आहे, इथे आंब्याचं झाड आहे, इथे हे 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 मोठं आहे ते मधलं हे वालं, ही दांडीचं ह्या दांडीचं ते जांभळाचं आहे. आणि हे एक आंब्याचं आहे. परत हे शोचं झाड आहे इथं. इकडे हे बेलाचं झाड आहे, बेलाचं. आणि ह्याच्या खाली इथं एक पेरूचं झाड आहे बारकं. आणि इथं एक आंब्याचं झाड आहे, आंब्याचं इथं पण. आणि इथं पण आंब्याचं झाड आहे. आता इथं एक आंबा लागला ते दाखवतो. आंबा कुठं दिसला ते सांगा इथं. आणि इथं आता आपण हे रात्री करून ठेवलेलं होतं, तर त्याचं चीक सगळा खाली बसलेला आहे, आणि वरचं पाण्याला ते काढून घ्यायचं हळूच, कारण खालचं चीक हलू शकतोय. असं पाणी काढून घ्यायचं. हे सगळं दिसतं ते पांढरं, ते सगळं चीक आहे. असं सगळं चिकलं गेलंय. सगळं मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं. चीक खाली चिकटलेला असतोय, हा एकसारखा करायचा पहिल्यांदा. आपण मोजून घेऊया. त्यासाठी मी हे भांडे घेतले.
तर हे आपलं जरा कमी एकच एवढंच आहे, भांडं भरलेलं नाही आहे. तर एवढं आपण ह्याचे 4 पट, हे जेवढा चीक आहे का नाही त्याचे 4 पट आपण पाणी ठेवायचं. तर हे चीक जो आहे तो एका भांड्याकडे पतूर घेते मी. हे एक पातेलं घेतलेलं, हे तिसरं, हे शेवटचं 4थं. हे पूर्ण पातेलं भरले. आता हे आपण तापवून घ्यायचं, उकळून घ्यायचं पूर्ण पाणी. त्याच्यावर झाकून ठेवून तापवूया. आता याच्यात आपण जिरे, चिली फ्लेक्स, मीठ आणि तीळ घातलेले आहेत. पाणी चांगलं. आता एक भांडा आपण पाणी त्यातलं काढून घ्यायचं, गरज लागली तर घालायचं. भांड्यावरून आणखीन एक ग्लास काढून घेते मी. आता याच्यात हे आपलं साहित्य घालून घ्यायचं. मला वाटतं मीठ थोडंसं कमी पडेल, 1 चमचा मी घालते. असं हलवायचं आहे सगळं, असं म्हणजे चांगलं बॉईल. त्याच्यात तुम्ही कच्चे शेंगदाणे कुटून घालू शकता, म्हणजे मोठे मोठेच कुटायचे, जास्त मोठे मोठे नाही ठेवायचे आणि जास्त बारीक पण नाही करायचे. आणि लसूण सुद्धा घालू शकता चेचून. शेंगदाणे जास्त नाही घालायचे, म्हणजे जास्त दिवस टिकत नाहीत शेंगदाणे. आता हे आपण जे चीक आहे तो आपण त्याच्यात घालूया. गॅस बारीक करूया, नाहीतर मग गाठी होतील. ह्या सगळं पाणी माझं करून घ्यायचं आहे आणि यात घालायचं. बघू शकतो तुम्ही. आता तिची बॅटर तयार आहे, मला चांगला हलवून घ्यायचं. जाडबुडाचं पातेलं घ्यायचं त्यासाठी. तुमच्याकडे काय असेल ते घेऊ शकता, म्हणजे कढई वगैरे. हे असं झालेलं आहे, ते हळूहळू घट्ट होणार आणखी. या स्टेजला तुम्ही जर मीठ चेक करू शकता, कमी जास्त काय असेल तर टाकू शकता. असं हे घट्ट व्हायला लागलेलं आहे, सुरुवात झालेली घट्ट व्हायला. गॅस मिडियमच आहे, नाही बारीक आहे गॅस, बारीक. कंटिन्यू हलवायचं, गाठी होणार. तर मग कढई धुईपर्यंत थांबलं तर 1-2 गाठी झाल्या होत्या त्याच्या. घट्ट झालेला आहे, गॅस एकदम बारीक आहे. आता याला आपण झाकून ठेवायचं आहे. अर्धा तास लागतं त्याला शिजायला. आणि हे अर्धा किलो बाजरीपासून केलेलं आहे. त्याचे एवढं झाले. त्याला थोडं झाकून ठेवा, म्हणजे पटकन शिजेल. कसं उकळायला लागले बघा. हे तर काय स्मोकर सोडाले. अर्धा तासाच्या वर झालेलं आहे. जेवढं जास्त शिजवून तेवढे पापड्या करताना तुटत नाही. हे वरला अशी हिसायला असं चमकते. असं झालं की समजायचं हे पीठ शिजले. आता गॅस बंद करून थोडं हे थंड व्हायला ठेवायचं. थंड झाल्यानंतर आपण ह्याच्या पापड्या घालायच्या. कागदावर घालू शकता किंवा सुती कापडावर घालू शकता. घालला किती मोठं मोठं कासू हो इकडनं पहिला ह्या कडून घाल. का माहिती आहे का, आता मी ह्या साईडला जर जागा कर. हे उन्हात ठेवाल ना नंतर चुरून खा. नाही ते घेऊन अगं बाबा आता इथे ऊन दिसेल तर सावलीच आहे. आता इथे झाल्यावर ग इथे ठेवा बघ. 2 तासांचं गहू इथेच येते. परत इथं ठेवायचं रे, ऊन लागते की नाही. एक हात माहायला बघा, तुला जर ठेवायचं होतं कळालं.
जय भस्मपती बाहू माहित राहते नाव बाहुबली. चांगलं. रडतोच किती रडत चालू येत आहे. अशा तळायच्या आणि तुम्ही भाजू पण शकता. एवढ्या अशा खुसखुशीत झालेल्या आहेत ह्या. कुठं जायचं? गोव्याला जायचं. सहलीला जायचा. घराच्या बाहेर जायचं. तसं काय म्हणतंय तो म्हणला गोव्याला जायचं. अर्जुन म्हणतोय शेतात जायचं. बाबू अ बाबू दाल फोडणी घ्यायचा आणि भरून ठेवायचा आणि उद्या बसून आणि चालू करायचं तेवढं. एकदा पुढे परत वेळेला मिठाने घासून देऊया. हे असं मीठ घेतले त्याच्यात घास 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 घासायचं. थंड कच्चा असं वाटायला मला. याला परत असं विसळून घ्यायचं. किती घाण निघले परत. जेव्हा की तुम्ही आता ह्याच्यात एकदा परत असं पाण्याने घेऊन 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 करायचं. अजून जर घाण पाणी निघणार उद्या पण असं करायचं एक दिवस एक्स्ट्रा. जर आत्ता घाण पाणी पडलं तर उद्या पण करायचं. घाण पाणी पडलं नाही. नंतर कसं धुवायचं त्याची स्वच्छता कशी करायची याचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मी. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. शनिवारी दुपारी आम्ही परत आणि हे घासून सगळं स्वच्छ करून माठ भरून ठेवलेला होता. रात्री पण परत भरलेला होता आणि रविवारपासून आम्ही याच्यातलं पाणी प्यायला चालू केलेलं. असं सगळं पाणी ओतायचं आहे. अजून भरायचं आहे. भरलंय त्याच्यावर टोपण लावूया. त्याच्याला बघायचं त्याला. तवर गुड बाय. गार आहे. मागून बघ की गार आहे. It's not a game, it's a rich thing.